मित्रांनो पायदल चाललो आहे आम्ही सिंहगड. इथून 4 किलोमीटर पाहता आहे अजून. म्हणजे गाडी भरायला टाईम होता त्यामुळे आम्ही निघलो. गोपाल भाऊ बोलला की चला निघू म्हणे पायदल. म्हणलं चाल मग विषय का गोपाल भाऊ. तर मित्रांनो आता सिंहगडच्या पायथ्याजवळ जातो आहे मग. लवकरच जवळच आहे आता. सिंहगड येण्यासाठी बस पण येते पायथ्याजवळ. पुणेपासून तर सिंहगडच्या पायथ्याजवळ येण्यासाठी 1 तास लागतो पूर्ण. आणि आपले गोपाल भाऊ तर आपल्याला आता वरती चढायचं. त्याच्यापूर्वी आपण नाश्ता करून घेऊ. या आपला पायथ्याची आपण आता. आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे. पूर्ण नकाशा इथे. सुरुवात केलेली आहे आपण आता चढाईला. तर तब्बल 2 घंटे लागतील असं म्हणताय साधारणतः. कारण चढ भरपूर आहे आणि मधामध्ये दगड धोंडे भरपूर आहे. थोडा त्रास होतो आहे. बाकी पण चढायचं आहे. खूप उंच आहे. इथल्या मला ते बोलले की जाणं कठीण आहे पण यायला थोडा काही टाईम लागत नसतो म्हणे. तर ते तब्बल 1 घंट्यानंतर रिटर्न आले आणि जायला 2 घंटे लागतात असं बोलले ते. तर बघू आता किती वेळ होतो काही नाही. हॅलो, गड चढताना हे 2 नाव घ्यावं लागतात. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. भाऊ चालले आपले पुढे आणि तातडीत काम चालू आहे त्यांचं. थोडं गड कठीण आहे पण एवढाही कठीण नाही की आपण चढू नाही शकत. महाराजांचे मावडे आपण. तर गोपाल भाऊ पुढेच दिशा दाखवतोय मला. आणि गोपाल भाऊ पुढेच माझ्या. अर्धा घंटा झाले पुढेच माझ्या. चढ लागलाय खास आता खतरनाक डेंजरस घाट एकदम. बघू शकता गोपाल भाऊची ट्रिक. महाराष्ट्र पब्लिक. तर मित्रांनो अर्धा घंटा झाला आहे मला आता चढायला. तर अजून भरपूर बाकी आहे. तरी बी 75% हिस्सा बाकी आहे. आणि मित्रांनो सह्याद्रीच्या ह्या खुशीमध्ये एक निसर्ग वातावरण, रम्य वातावरण आणि चढायला मजा येते. तर खास करून आता म्हणजे महत्त्वाचा घाट लागला आहे. तर दाखवा एकदा गोपाल घाट. तर बघू शकता तुम्ही घाट कठीण आहे तरी पण आपण हार मानणार नाही कारण महाराजांचे मावडे. तर मित्रांनो कंटिन्यू करू. गड चढताना वाटेत लागतं आपल्याला डस्टबिन. तर मित्रांनो आपण सोबत आणलेलं प्लास्टिकच्या बाटल्या असो, काही चॉकलेटचे रेफर्स असो, ते सर्व या कचराकुंडीमध्ये टाकायचं कारण आपला सिंहगड जेणेकरून स्वच्छ राहील. हे पहा, इथं सह्याद्री पर्वतावर कचरा टाकलेला आहे. ते जेणेकरून डस्टबिन मध्ये टाका. हे सह्याद्री पर्वत घाण करू नका. हे आमचं सह्याद्री पर्वताची स्वच्छता टाका. तर आपण चिंचेच्या झाडाखाली बसलोय. बघू शकता तुम्ही जणू AC लावली कशी काही. आणि मित्रांनो थंडगार एकदम बर्फात आलं. तर जर तुम्ही कधी सिंहगड चढत असताना जर तुम्हाला इथे आले तर कमेंटमध्ये सांगा कसं आहे जा. एकदम थंडगार आहे मित्रांनो. तर चला कंटिन्यू करू. तर इथे घेतला आपण आता लिंबू सरबत. गोपाल उभे घेता इकडे. तर मित्रांनो थोडं सरबत गिरबत घेतला आता आणि चढायला कसं सोपं जाईल आता. नाश्ता पण इकडे कैरी आहे, काकडी आहे, सरबत आहे. कोणचा पण गड असो मित्रांनो तिथे ना हनुमंताचं मंदिर असतं म्हणजे असतं. तर इथे बघू शकतो आपण हनुमंताचं मंदिर. इथे कोणचा पण किल्ला असो, रायगड असो, प्रतापगड असो, प्रत्येक ठिकाणी आपल्याला हनुमंताचं मंदिर दिसतंच पायथ्याशी. जय श्रीराम, जय श्रीराम. फक्त 20 मिनटं राहिलेले आहे गडावर वरती चढण्यासाठी. तर 1.25 घंटा झाला आहे आम्हाला. आता 15 मिनटात डायरेक्ट गडावर चढणार आहे. कारण काही लोक बोलले की आम्हाला 2 घंटे लागले होते पण आपण रेकॉर्ड ब्रेक केला आहे. हिस्ट्री बनवली.
एका घंट्यात आपण वरी चढणार आहे. फक्त 15 मिनटं आता बाकी आहे. 15 मिनटात कवर करतो आपण किल्ला. तर चला कंटिन्यू करू. फायनली चढलो आहे आपण. गड दिसतोय. तर आता पूर्ण एका घंट्यामध्ये कवर केला आहे आपण मित्रांनो. रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे. पहिले एवढ्या मोठ्या प्रमाणात पार्किंगची सुविधा नव्हती, पण आता खूप मोठी सुविधा आहे आणि खूप उत्तम सोय झाली आहे. आणि मोठ्या प्रमाणात आपण कार इथे लावू शकतो. आणि त्याच साईडला आता बाईक पार्किंग पण झालेली आहे. तर बघू शकतो आपण, खूप उत्तम सोय झालेली आहे. तर मित्रांनो 1 जुलै 1693ला सुभेदार तानाजी मालुसरे यांनी ह्या गड काबीज केला. म्हणून याला शिवाजी महाराजांनंतर सिंहगड असे नाव दिले. कारण गड आला आणि सिंह गेला, म्हणून महाराजांनी याचं नाव सिंहगड असं ठेवण्यात आलं. 1 जुलै 1693ला आषाढ शुद्ध अष्टमी या रोजी त्यांनी किल्ला विजय केला. तर कंटिन्यू करू. तर गेट नंबर 1 पुणे दरवाजा. तर इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे. आहे नकाशा, संपूर्ण किल्ल्याचा नकाशा. तर आपण आता आहो पुणे दरवाजाजवळ आणि आपल्याला हा सरळ वरती जात नाही. हे आहे तोफखाना. पूर्वी तोफांना लागणारा दारू घोडा इथे साठवून ठेवण्यात येत असे. तर गोपाल भाऊ दाखवा एकदा तोफखाना. ओके. तर असा आहे तोफखाना. इथे दारू घोडा ठेवण्यात येत होता. 350 वर्ष झाले तरी पण आपला तोफखाना आहे तो अजून पण जिवंत आहे मित्रांनो. तर घोड्याची पागा म्हणजे घोडा बांधण्याची जागा. तर इकडे घोड्याची बांधण्याची जागा बघू आपण. लय कोपऱ्यात आहे बापा. हे आहे घोडे बांधण्याची जागा. पूर्वी ह्याच ठिकाणी मावळे आपले घोडे या ठिकाणी बांधत असतील, कारण चांगली जागा आहे. याचं इकडे चिंच, बोरं, काकडी, जाम, सूर्यफूल. तर मित्रांनो थोडं पुढे गेलं की आपल्याला ऊसाचा रस मिळेल. आणि इकडे परत आपल्या काकड्या, जाम, अननस. आपल्या गावामध्ये कसं दही मिळतं तसं इथे आजीनं पण मला दिलं आणि माझं आवडतं दही आहे. खूप भारी होतं मित्रांनो, जबरदस्त दही होतं, 1 नंबर. पूर्वी ज्या प्रकारे गडाची बांधणी केली जात होती त्याच प्रकारे आता परत तशीच पद्धत वापरून गडाची बांधणी केली जात होती. महाराजांच्या काळामध्ये ज्या प्रकारे किल्ल्याची बांधणी केली जात होती त्याच पद्धतीने आता पण बांधणी केली जात होती. चुना, उडीदची डाळ, या ठिकाणी उडीदची डाळ आहे आणि इकडं आहे डबल उडीदची डाळ. इकडे चुना आणि ज्या प्रकारे पूर्वी किल्ला बांधण्याची हीच प्रोसेस होती, आता पण ती गडावर ठेवण्यात आलेली आहे. आपण आलो आहे सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या बाहेर. तर पहिले आपण चप्पल बूट बाहेर काढून घेऊ, कारण हे स्थान पवित्र स्थान आहे, त्यामुळे आपण चप्पल बाहेर काढून घेऊ. हे आपल्या मावळ्यांचे स्मारक. पूर्वी ज्या पद्धतीने मावळे लढत होते त्याच पद्धतीनं कलाटणी देऊन हे स्मारक घडवण्यात आले आहे, ज्याने उभे असं वाटत होतं की आपले मावळे आपल्या समोर उभे आहे आणि परत लढताना आपल्याला दिसत आहे. सुभेदार तानाजी मालुसरे यांनी शपथ घेतली कोंढाणा किल्ला विजयी करण्यासाठी. उदयभान व तानाजी मध्ये युद्ध चालू झाले. उदयभानाने तानाजीची ढाल तोडली तरी तानाजी लढत राहिले आणि लढता
खूप जखमी झाले. नंतर सैनिकांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावून गड काबीज केला. ह्याच ठिकाणी तानाजींची समाधी आहे. सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी आहे आणि त्या साईडला त्यांचं स्मारक आहे. जर आपल्यातल्या कोणा माणसानं जर गद्दारी केली तर असं म्हणलं जायचं, तिला पोत्यात भरून येथून ढकलून द्यायचे खालते. तर एकदम कठीण शिक्षा तिला दिली जात होती, जेणेकरून पुढचा व्यक्ती असं करणार नाही, त्यासाठी ही शिक्षा त्याला देण्यात येत होती. आणि हा आहे कल्याण दरवाजा. आणि ह्या ठिकाणी आम्ही बघितलं तर इथे काम चालू होतं. आणि पूर्वी ज्या पद्धतीने काम चालायचं त्याच पद्धतीनं इथे काम चालू होतं. आणि बघू शकतो आपण दगडं, चुना कशा प्रकारे ठेवण्यात आलेला आहे. आणि इकडे तो जो दरवाजा होता, कल्याण दरवाजा, तो खूप जीर्ण अवस्थेत झाला होता. त्यामुळे ह्या दरवाजाची पुनर्निर्माण करण्याचं काम सुरू होतं. आणि हे काका आम्हाला म्हणत होते की इकडे येऊ नको बाळा, कारण इकडे काम चालू आहे. त्यामुळे मी परत माघारी काम चालू आहे का? फिरलो आणि ते बोलत होते की इथून निघून जा. हे आहे उदय भानाची समाधी. तानाजी मालुसरे आणि उदय भान यांच्यामध्ये खूप टाईम युद्ध झाले आणि दोघी पण जखमी झाले. आणि नंतर उदय भान्या हा इथे गतप्राण झाला. त्याच्यानंतर त्याची समाधी इथे ठेवण्यात आलेली आहे. या साईडला होता पाण्याचा खूप मोठा साठा आणि ह्या साठ्याला पूर्वी नाव होतं हत्ती तलाव. आणि माझ्या मते हे हत्ती तलाव असं असावं, कारण खूप मोठा आहे, अफाट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे विहीर असून त्यामध्ये आतासुद्धा खूप पाणी आहे आणि ते पाणी पिण्यायोग्य आहे आणि खूप जुनी विहीर आहे. तुम्हाला एका आढळला तर मित्रांनो, मावळ्यांना मानणं पडेल, कारण तुम्ही दगड बघू शकता. तर ह्या दगड आहे ना 1-1 क्विंटलच्या वरती आहे. आणि आताचे आपले मावळे 20 किलोचा फवाऱ्याचा पंपसुद्धा उचलला जात नाही मित्रांनो, अशी अवस्था आहे. तर सांगायचं उद्दिष्ट एकच आहे की आपल्या मावळ्यांनी जो संघर्ष केला आहे, आणि विषय म्हणजे खालून दगड आणून हे आपलं जे कळा आहे ते बांधलेले आहे मित्रांनो, एवढं सोपं नाही बरं. तर म्हणून आपल्या मावळ्यांना खूप खूप माझा मानाचा मुजरा. गळावर झाडं लावण्यात आलेली आता. तर सोबत येताना आहे ना, पाणी जर असेल तुमच्याकडे, पाणी बॉटल पाणी उरलं असेल तर झाडांना आपल्या टाका, जेणेकरून हे वाढतील. इकडे चालू होतं राजाराम महाराज यांच्या समाधीचं काम आणि पूर्ण ताकदपणाला लावून कामगार इथे काम करत होते. आणि या साईडला होतं डॅम, झील होती. आणि इकडे खाली पण एकदम पद्धतशीर काम चालू होतं. गोपाल बाप्पा उराल ते की इकडे पाणी कसं काय आलं. तिला म्हणलं पूर्वीपासून इथे पाण्याचा झरा आहे आणि या किती पण उपसला तर परत इथे पाणी येत असतं. आणि ते चून, खडी, उडीदची डाळ, काळा गूळ. इकडे आपल्या महाराजांची समाधी, छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे. आणि ते कोरी काम चालू होतं. या साईडला साठा आहे. इकडे परत एक झील आहे पाण्याची. हे आपल्या छत्रपती राजाराम महाराज यांची समाधीचं बोर्ड. हे बघा झील पाण्याची. लोकमान्य टिळकांचे सिंहगडवरील हे विश्रामधाम 1890 साली रामलाल नदमराम नाईक यांच्यापासून लोकमान्य टिळकांनी खरेदी केले होते. उन्हाळ्यात सवड मिळाली की ते येथे येऊन राहत होते. लोकमान्य टिळक व महात्मा गांधी या 2 महापुरुषांची 1915 साली येथे भेट झाली. मग नंतर लोकमान्य टिळक इथे राहत होते येऊन. फायनली आपला ट्रॅक कंप्लीट झालेला आहे.
4 वाजता आम्ही तिथून निघलो होतो तर 4:30पर्यंत आम्ही आता खाली उतरलो आहे, म्हणजे अर्ध्या घंट्यात आम्ही उतरलो आणि चढताना आम्ही 1 घंट्यामध्ये चढलो. तर आपला आता ट्रॅक पुरा कंप्लीट झाला आहे, म्हणजे चढलो पण उतरलो पण. तर मित्रांनो जबरदस्त ट्रॅक होता आणि जबरदस्त मजा आली चांगली. तर ठीक आहे, तर फायनली आपला ट्रॅक कंप्लीट झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.